तर कसे आहात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आज आहे वार मंगळवार तारीख 16। तर भरपूर दिवस ब्लॉग नव्हता बनवलेला, फक्त शॉर्ट्स टाकत होतो कारण की मुंबईला आल्यावरती मला काय सुचत नाही ब्लॉग कसला बनवू, काय प्रोग्रामाने असेल तर ठीक आहे, पण डेली ब्लॉगमध्ये मी काय दाखवू काय तेच कळत नाही मला, कारण की मी आहे ते दाखवतो उगाच, म्हणजे जे नकली खोटा वाटतं तसं कायच नाही, म्हणजे ठरवून असं काय करत नाही, तर जे आहे ते दाखवतो असं हे करतो मी। तर आज पण असं काय खास असं म्हणता येणार नाही, अजून काय प्लॅनिंग आहे, पण राज आलाय तर बघू आज कुठं काय जाता येते, कारण की त्यानं पण जे चॅनल चालू केलं ना त्याच्यावरती तो पण शॉर्ट्स टाकतो, तर हळूहळू ब्लॉगला पण तो सुरुवात करणार आहे, तर बघू काय कसं जमतंय त्याला पण आणि मला पण। आता बघू काय कसं होतंय ते। मग घरीच असतो, मग डेली सकाळी उठा नाश्ता करा, मग तेच रुटीन असतं, म्हणून मी काय दाखवू हेच मला कळत नाही। पण आज असं आम्ही ठरवलं की कुठेतरी बाहेर जाऊया, अशा ठिकाणी जिथं काहीतरी नवीन असेल, नवीन ठिकाण असेल आमच्या दोघांसाठी पण। तर आधी सगळ्यात पहिला नाश्ता करू आणि मग काय कुठं ठरतंय ते बघू, प्लेस काढू, ठिकाणं काढू, नावं काढू, लोकेशन काय कशाने जायचं, गाडीने जायचं, ट्रेनने, बसने, कशाने काय जायचं, किती टाईम लागतो सगळं आम्ही काढू आणि त्याच्यानंतर निघू। तर काय कसा प्रवास असेल, काय कुठं जाऊ आम्ही ते सगळं काही तुम्हाला कळेलच। तर भेटूया आणि आता पहिला आधी नाश्ता करून घेऊन की भूक लागली। तर आज असा खास असा नाश्ता बनवला आहे आईनं, तो वडापाव, भजीपाव, मिरची तळलेली आणि तर 3 पाव, 2 वडापाव, 1 भजीपाव दिला नाही, मिरची आहे, इकडे चटणी आहे सुकी आणि ह्या रिकाम्या डिश ज्याच्यामध्ये खायचं आहे। तर आता राज आला की मग आम्ही खाऊ आणि मग बघू काय डिसाईड करू आणि मग जाऊ। तर प्रॉब्लेम असा झाला होता की गाडीत पेट्रोल नव्हतं, रिझर्व लागलेली आणि पेट्रोल संपलेलं, आणि मग मी बघितलं, ट्राय केलं तर गाडी नव्हती, मग ऋतिकला बोलवलं, तिच्यातलं काढलं आहे अर्धा लिटर आणि टाकलं आहे आणि आता पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरतो। राजला बोलवलं आहे खाली, तर बाहेर कुठं असं काय जाण्याचं अजून फिक्स नाही झालं आहे, त्याला एक स्टँड घ्यायचं आहे आणि ते आता आपण जाणार आहे मुंबई सेंट्रलला। होलसेल मार्केट आहे, निदानी काहीतरी बिल्डिंग आहे, ते कळलं तुम्हाला, तर तिथं जाणार आहे। मोठं होलसेल मार्केट आहे फोनचं, स्टँडचं, ॲक्सेसरीज म्हणजे फोन ॲक्सेसरीजचं। तर बघूया तिथं कुठल्या प्रकारचे स्टँड आहेत, काय काय भेटतंय ते, आणि बघू जर चांगलं भेटलं तर आपण पण घेऊया। मग आता येल खाली ह्याला बोललो होतं रेडी आहे, पण हा काय तयार नाही राहिला आणि आता हा येल खाली, तेव्हा बघू। तर आता आलं आहे महालक्ष्मी स्टेशनच्या इथे, जी नताने हाईट्स आहे म्हणजे प्लस फिटनेस, तर तिथं ते होलसेल मार्केट आहे आणि भरपूर खूप मोठं होलसेल मार्केट आहे फोन ॲक्सेसरीजचं। सध्या पार्किंगची प्राईस आहे 30 रुपये, आतमध्ये बिल्डिंग। महालक्ष्मीचा जो ब्रिज आहे म्हणजे मुंबई सेंट्रलच्या ह्याचा, तर तो बंद झाला, एस टी डेपोच्या इथून पण आहेत ते। तो ऑल मोबाईल ॲक्सेसरीज, कवर, स्टँड, आयफोनपासून सगळे जे ब्रँड आहेत ते सगळ्यांचं भेटतं इथं सामान। बघावं तिकडं फोनचे ॲक्सेसरीज, कवर, स्टँड, इथं आहे काय रे बेटर काय तर बघावे तेवढी दुकानामध्ये फोनचे ॲक्सेसरीज, कुठले पण फोन असेल, जुने पुराणे सगळे। तर आम्ही सौरभला कवर घेतला आणि याचा आता स्टँड शोधतोय। नंबर 2080 सेकंड फ्लोअर, आणि हे गिम्बल घेतलं आहे MT90, आता बेसिक म्हणून 450 करो पण।
मोबाईल होल्डर आहे वरचा. आणि हे स्टँड गिम्बल. असं लावचं आणि वरती बोल दुसरं होल्डिंग नाही शकत. आलं घेऊन. ही मागं प्लस फिटनेस आहे. तिथं का दादा कामाला येतो, जिम ट्रेनर आहे. आणि आता ह्याचा स्टँड घेऊन झालं आहे. आता निघालोय खाली. पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे, तर तिथून झाल्यावर बघू आता कुठं काय जाता येतं. अजून तिथं जवळ काय असेल तिथं जाऊन जरा स्टँडचा काय उपयोग आहे, कसा काय आहे, तर त्याचे जरा व्हिडिओ काढू आणि मग घरी जाऊ. तर आज प्लॅन होता खरा बाहेर जायचा कुठेतरी. होय, अर्धा दिवस तरी आमचा इथंच गेला. अजून काय रात्री तर सांगू शकत नाही. ठेव ना जरा तो फोन ठेव. पैसे बरोबर आलो होतो दादर C4ला. आणि मग रातच्या व्हिडिओ आणि शूट आम्ही निघालोय. 4 वाजले, भूक लागली आहे. आणि आता बाहेर राहून कंटाळा येतो. पाऊस तर काही येतच नाही आहे. वडाळा राम मंदिरला आलोय. तर उद्या आषाढी एकादशी. हे पकड रे, असा पकड म्हणजे. तर आता आलोय वडाळा राम मंदिर इथं, कारण की उद्या आहे आषाढी एकादशी. आणि इथं वडाळा तर राम मंदिर इथं विठ्ठल रखुमाई पण आहे. तर छोटी पंढरपूर छोटं असं बोललं जातं. जरा लांब पकड. तर आता आलो घरी फ्रेश आणि झालोय. अजून जेवायचं बाकी आहे. स्टँड आम्ही काढलंय. तर हे स्टँड असं एवढा मोठा आहे. ते नीट बस. असं आहे स्टँड. आणि हा वरती फोनचा माउंट. तामणकर राजू ह्यांचं हे गिम्बल आहे, गिम्बल. आणि हे साक्षात तामणकर राजू, जे आता आपल्यासमोर एक व्लॉग शूट करून दाखवतील आपल्याला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. धत्तेरिगी हा
तर आता जातो जरा सेक्टर 1 मध्ये म्हणजे विहारच्या इथं गार्डन आहे, तिथं व्हिडिओ शूट आणि करायला बघायला नवीन स्टँड घेतलेला आहे. तर त्यांना जरा व्हिडिओ शूट करू, त्याचे शॉर्ट्स आहेत ते शूट करू आणि मग परत घरी ये. आणि माझं जे गिंबल आहे म्हणजे हँडल तर त्याच्यावरचं जे आहे ते सौरभकडे आहे. सौरभला जरा काम होतं म्हणून होतं म्हणून त्याला दिलं, म्हणून मी हातात पकडलाय फोन. आज पहिल्यांदा राज गाडी चालवतोय, म्हणजे त्याला मागं पुढे जे गिअर असतात ते इथे गाडी स्प्लेंडर, शाईन, पण ज्या सिंगल गिअर म्हणजे स्पोर्ट्स बाईकचे गिअर असतात तशी ही गाडी चालवतोय. चल इथून राईट स्लो कर. आतमध्ये अशा प्रकारे गाडी बंद पडली आहे आणि परत चालू केलं नाही अजून, त्याला क्लचचा अंदाज नाही आलाय. सवय नाही, एकदाच त्याला गाडी देतो मी डायरेक्ट, बस चालू. म्हणजे असं कसं पण मीच एडिट पण करा मीच. चालोय विहारच्या इथं आणि हे आहे गार्डन. चल बरं चल. वा सिनेमॅटिक स्लो मोशन. बस झाला काढला. तर झालो शूट आणि करून आता परत निघालो घरी. बस झालं, 1-2 शॉर्ट शूट केले, त्याच्या रीलला पण अपलोड करू शकतो. तो मी काय नाही केलं कारण की मला कंटाळा आलेला. आणि व्लॉग एंड करतो कारण की असाच जर राहिला तर खूप वाढत जाईल. तर व्लॉग एंडिंग तर कसा वाटला व्लॉग असाच. आज भरपूर दिवस झाले होता व्लॉग शूट नव्हता केला, रातच्या निमित्ताने तरी झालं शूट. घरी असल्या कारणामुळे काय होत नाही. मी सुरुवातीलाच बोललोय कारण की मन होत म्हणजे इच्छाच आपली म्हणजे काय यायचं नाही दाखवण्यासारखं, तर म्हणून आज फायनली केला शूट ब्लॉग रातचं कारण. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि राजच्या चॅनलला पण जा आणि जे व्हिडिओ शूट केले ते पण कसे वाटले ते सांगा कारण की ते व्हिडिओ शूट केले.